नमस्कार मित्रांनो, जग सोशल मीडियाचा वापर करत आहे. फेसबुकचा, ट्विटरचा, लिंक्डइनचा, वेरियस प्रोफाईल ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि सेल्फीची दुनिया येत आहे. या सेल्फीच्या दुनियेत आपण विविध प्रकारचे फोटो पोस्टेस करतो आणि तुम्ही अशा प्रकारचे कोलाज पाहिलेच असाल. काही लोक स्वतः क्रिएटिव्ह असतात, ते डिझाईन करतात, पण काही लोकांना ते समजत नाही आणि त्यासाठी काही कंपनीज, काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत, त्या अशा काही इमेजेस डायरेक्ट तयार करण्यासाठी वेब ॲप्लिकेशन देतात की ज्याच्याने तुम्ही डायरेक्ट ॲपद्वारे किंवा PC वापरत असाल तर वेब ॲपने सुद्धा आपल्या या इमेज सहजरित्या, सुलभरित्या करू शकता. आता जी तुम्ही ही इमेज जी पाहत आहात, ही कोलाज, हिला कोलाज असे म्हणतात आणि ही कोलाज कशी करता येईल यासाठी हा व्हिडिओ आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या क्रिएशनला. तर त्यासाठी फोटोर नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारचे इमेज करू शकता. जर तुम्ही गुगल सर्चमध्ये फोटोर जर टाईप केलं, तुम्हाला ही लिंक दिसेल, फ्री ऑनलाईन फोटो एडिटर. तिथे तुम्हाला कोलाज हा ऑप्शन दिसेल. अर्थातच हे खूप सोपं आहे करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसेल की जिच्यामध्ये 4 बॉक्सेस दिलेले आहेत, कारण हे बाय डिफॉल्ट आहे आणि तुम्हाला या प्रकारे इमेजेस तयार करायचे. 1 2 3 4 बॉक्सेस. त्यासाठी हे मी क्लिअर करतोय. ओके, इम्पोर्ट फोटोज 1 2 3 4. त्यानंतर हे ड्रॅग करायचं आहे आपल्याला. आणि हे आपण ॲडजस्ट करू शकतो याच्यामध्ये. आणि आता फक्त आपल्याला सेव्हवर क्लिक करायचं आहे. इमेजेसची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे, ते आपल्यावर आहे. सेव्ह टू माय कॉम्प्युटर की जी मी पहिलेच केली होती. डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट? हो, मला करायची आहे. आता ते मी फोल्डरमध्ये जात आहे आणि पुन्हा ती इमेज बघत आहे जी आपल्याला. अशा प्रकारे तुम्ही फोटोच्या द्वारे विविध प्रकारचे कोलाज करू शकता. फोटोच्या ॲप्लिकेशनने आपण खूप काही एडिटिंग करू शकतो फोटो बाबतीत. त्यासाठी पाहत राहा माझ्या चॅनलवर नवीन अपडेटसाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. जर काही त्रुटी वाटल्या तर काही मला सुधारणा करता येतील माझ्या व्हिडिओजमध्ये, ते मी जरूर करू शकतो. तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.